नमस्कार. एल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत. आरग येथे 7 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. विविध शासकीय सेवा एकाच छताखाली मिळणार. सामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आरग तालुका मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याच अनुषंगाने मिरजचे प्रांत अधिकारी श्री उत्तम दिघे साहेब यांनी आज दिनांक 5 रोजी भोसले मळा येथे जनजागृती केली. शनिवार 7 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता दत्त मंगल कार्यालय येथे हे शिबिर संपन्न होणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. या शिबिरात महसूल विभागासह इतर अनेक शासकीय विभागांचे स्टॉल्स असणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रलंबित फेरफार निकालात काढणे आणि अभिलेख दुरुस्ती मदत कक्ष, लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत तात्काळ सेवा, अकृषक याने परवानगी व सुधारणाबाबत मार्गदर्शन, ई मोजणी, ॲग्रोस्टॅक आणि पीएम किसान योजनेचे प्रश्न, तक्रार निवारण प्रणालीद्वारे समस्यांचे निराकरण, प्राथमिक आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत कार्ड आणि वयोश्री योजना कार्ड नोंदणी व वाटप, ग्रामविकास विभाग, जन्म मृत्यू दाखले व इतर प्रशासकीय दाखले, विविध योजनांसाठी अर्ज स्वीकृती आणि लाभ वाटप, नवीन रेशन कार्ड, नावे कमी करणे किंवा वाढवणे आणि ऑनलाईन नोंदणी, आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती आणि प्रिंट वाटप, शासकीय कार्यालयांचे उंबरटे झिजवण्याऐवजी सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात त्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले आहे. नागरिकांनी आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहून आपल्या समस्या मार्गी लावाव्यात. महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 अंतर्गत 7 मार्च 2026 रोजी आपण आरग येथे आरग महसूल मंडळाअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या सर्व गावांचा शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. सदर शिबिरामध्ये महाराष्ट्र शासनाने गेल्या 1 वर्षामध्ये जे लोकाभिमुख शासन निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जिवंत सातबारा असेल, सामाजिक योजना असतील, कृषक बिगर शेतसारा माफ करण्याबाबतचा असेल, कमी जास्त पत्रक असतील, अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देणं हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी आपण ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सदरच्या शिबिराला या भागातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व शेतकरी बंधू यांनी उपस्थित राहावं असं सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे.